कांबळे साहेबांना मी विनंती करतो, सूचना करतो आणि धर्मगुरू म्हणून आदेश देतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपले या ठिकाणी शब्द लोकांना ऐकवावा. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचाराने मी पहिल्यांदा वंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बनतेगण, विचारपीठातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या जमलेल्या बंधने बघितले. खरं तर बनतेंचा मला 1 महिन्यापूर्वी फोन आला होता आणि मी त्यांना होकार दिला होता, पण त्यानंतर कोणाचाच कॉन्टॅक्ट नाही. अचानक रात्री 9 वाजता आर आनंद बनतेंचा मला फोन आला, तुम्ही निघालाय का नाही. पण माझ्या ते लक्षातच नव्हतं आणि मग मी लगेच निर्णय घेतला की जायचं आणि मी सांगलीहून इथं आलो. मी दुपारी इथं आलो तर फुल भरला होता हॉल. एवढा मोठा प्रोग्राम मुंबई सारख्या शहरामध्ये होतो, त्याचा अर्थ एक दिवस हा देश बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला आशा आहे. पण हा देश बौद्ध करायचा असेल तर काय पथ्य पाळली पाहिजे. बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिले, अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्र पूर्वी कोण होत. त्या अनुषंगाने जर विचार केला तर आपलं काम म्हणावं तसं समाधानकारक नाही. काय लिहिलंय बाबासाहेबांनी, आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टळून राहिलेल्या असताना परदेशातून काय माणसं या देशात आली, ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण. ब्राह्मण या देशातला वंश नाही. बघतोय तर सिंधू नदीच्या कडेला भारतीय माणसं टोळ्या टळून रावट्या टाकून राहिलेले आहेत. आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुद्ध पूर्व काळामध्ये 3च वर्ण तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. शिकवा हा व्यवसाय त्यांनी आपल्याला घेतला. संरक्षण करा म्हणून क्षत्रियांना काम दिलं आणि जे राहिले त्यांना सांगितलं आम्हाला आमची सेवा करा, ते वैश्य झाले. पण क्षत्रियामध्ये 2 कुळ होते, सोमवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते, सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते. पण ब्राह्मण सोमवंशी राजांना खूपच चाचकाठी लागू लागले. राजे म्हणाले आम्ही तुमचं ऐकतोय म्हणून वाटतं ते सांगू नका. ब्राह्मण म्हटले आमचा अवतार देवाचा, आमचा जन्म तोंडातून झालेला आहे, आम्ही जे तोंडातून बाहेर टाकू ते झेललं पाहिजे, ऐकलं पाहिजे. राजे म्हटले आम्ही ऐकू, पण वाटतं ते ऐकणार नाही. त्या अट्टीवरून सांगण्यावर वादेवाला विकोपाला गेला. कोणत्या इच्छाने सोमवंशी राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार. एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला, बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसतं, त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्राने फक्त युद्ध जिंकता येत नसतं, त्याला बुद्धीची जोड लागते. विचार करून ब्राह्मण सोमवंशी क्षत्रियाकडे गेले, ते सत्तेत नव्हते. त्यांना कधी सांगितलं राजनाच्या मध्ये वाद निर्माण झाले ना, कोणत्या क्षणी युद्ध सुरू होणार, तुम्ही आणि दोघे जर एक झालो आणि जर युद्धाला सुरुवात झाली तर नक्कीच आपण सोमवंशाचा पराजय करून ते पराजय झाले तर तुम्हाला आम्ही राजाची गादी देते. सूर्यवंशाला पटलं, दोघे एक झाली. त्या भयानक युद्धामध्ये सोमवंश राजाचा पराजय झाला. वाटाळा झाली सोमवंश राजाची. जे राजे मारले गेले ते मेरे जिवंत होते, ते बायका मुलांना घेऊन जंगलामध्ये पळून गेले. ठरल्याप्रमाणे सूर्यवंशी सत्तेत आले. पण जंगलामध्ये जे सोमवंश राजे बायका मुलांना घेऊन पळून गेले, त्या जंगलातल्या ऊन वारा हवा हे प्रचंड खूप त्रास सुरू झाला. त्या त्रासाला कंटाळून काही माणसं एकत्र ती पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली, नगरात आली, हात उभी राहिली, म्हटली आणि शरण आलाय मला स्वीकारा. भैया तुम्ही शरण आलाय का? हो. तुम्ही गेलेली, तुम्हाला सत्ता मिळणार आहे, जमीनदारी सत्ता मिळणार, तुम्हाला गुलाम म्हणून राहावं लागेल आणि सांगत ती कामं करावं लागतील. ती पहिली टोळी म्हटली आम्हाला आमची जमीन नको, आम्हाला आमची सत्ता नको, आम्ही सांगत ती कामं करायला तयार आहे, गुलाम म्हणून राहायला तयार आहे. म्हणून माझ्या बाजूला गुलाम म्हणून त्या पहिल्या टोळीला कामं दिली. एकाला सांगितलं लोकांना धंदा करतो लोहार झाला, दुसऱ्याला लाकडाचा धंदा करतो लोहार झाला. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नाही तर सुतारला वारकुंभार गावातले 12 बलुतेदार. ही सोमवंशी राजांची पहिली टोळी शरण आलेली. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नाही तर सुतारला वारकुंभार गावातले 12 बलुतेदार. त्याची लोकसंख्या 52% आहे आणि जातीची संख्या 4,500 आहे. त्या पहिल्या टोळीला पहिल्यांदा 1
नाव जर कोणी दिलं असेल ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. देवमान नाव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, ओबीसी तर मागासवर्गीय 52%. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं त्यांना कळालं. दुसऱ्या टोळीला पहिल्या टोळीचा स्वीकार केलाय. त्या राहिलेल्या 16 राजांपैकी दुसरी टोळी तयार झाली. ती म्हणाली आपण पण जाऊया शरण. पण त्या दुसऱ्या टोळीचा नायक तयार होता. तो म्हटला जायचं पण लाईन ना घालणार. मग काय आलीच वेळ तर 2 हात करून बरोबर ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली होती, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेरच येऊन तुंबली. त्यांना काय झालं दुसराच ग्रुप शरण आलाय. हे गावाच्या शिवाय विचारलं का नाही. तर दुसऱ्या टोळीचा नायक म्हटला आलोय पण लई ना काय. मग का नाही. वेळ आल्या बघून घे सांगायला आलोय म्हटला. माझ्या बांधवानो वेळ आल्या बघून घे सांगायला म्हणजे हे एका वाक्यासाठी त्या ब्राह्मण्य लोकांनी त्या दुसऱ्या टोळीवर 5 बंद्या घातल्या. 5 गाव बंदी घातली, स्पर्शी बंदी घातली, लोटा बंदी घातली, रोटी बंदी घातली, बेटी बंदी घातली. ही दुसरी टोळी म्हणजे मांग म्हा ढोरचा बारका. महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती, त्याची लोकसंख्या 13% आहे. आणि आज दुसऱ्या टोळीला बाबासाहेबांनी घटनेत नाव दिलंय ते म्हणजे शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट फक्त 13%. वेळ बघून सांगायला म्हटलं तर मजा आहे. गाव बंदी मागा माराचा माणूस गावाचा दिवसा 12 वाजता त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे. लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली. मागा माराचा माणूस असताना जाताना हटेल संतलप झाली तर बाहेरच कुटकं कपासायचं. तूच घे, तूच धो, तूच पेन, तूच ठेव. सन्मानानं चहाचा कप मागा महाडा कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मागा मारता हात त्याच्या भाकऱ्या भाकरी काढून ठेवून कुत्र्या मागं टाका पण माणसाला देऊ नका. हा कायदा झाला. आणि 5वी बंदी सुरूच आहे का नाही. बेटी बंदी सैराट बघितला का नाही. मारली की नाही शेवटी लोक. बेटी बंदी घातली. आणि बाबासाहेब इथं म्हणतात रे नुसत्या बंद्या घातल्या नाहीत. 5 बंद्या. 16 गावची घाण त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला. त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला गावची घाण एवढ्या घाणीतून मेलेली जनावर लागली. ती पोटाची खळगी भागवण्यासाठी दुसरी टोळी मेलेली जनावर खाऊ लागली. ते मोठ्याचा नाद असा लागलाय. हाऊस म्हणून कुणी खाल्लेलं नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात रे समाज जगलाच कसा नाही तर परत आलाच कसा. ही 13%. अजून काय त्यांना कळणार रे दुसऱ्या टोळीचा हलाल झालं मेलेल खायची पडलेल्या. ते म्हटलं रे तिथं जाऊन मेलेल खाण्यापेक्षा पळतीला हरण मारून काय म्हटले सगळं छान. अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नागड्यात पळते हरण न खातात ते आहेत आदिवासी. आदिवासी 7.5%, SC 13%, ओबीसी 52%. असा आपला गोतावळा 85% माझ्या बांधवाडो. हा 85% गोतावळा एकत्र कसं राहील याच्यासाठी बौद्धाचं काम आहे. 85% लोक बौद्ध झाले. बाबासाहेब म्हणे आज ना उद्या हा देश तुला बुद्ध करायचा आहे. बुद्ध म्हणाले बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. म्हणजे काय हे SC ST OBC अल्पसंख्याक यांना उद्देशून ते म्हटले बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. हा 85% गोतावळा आपण जर बौद्ध केला तर बाबासाहेबांनी राजकारण केले का नाही. माझ्या बांधवांनो मी हा अजून विनंती करतो. ही वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था या देशामध्ये जर कोणी मोडली असेल त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. पहिल्यांदा समता आणली गौतम बुद्धांनी. हे वर्ण जात पोट जात नुसती जात नाही. एक जात एक झाली तरी ब्राह्मणाला धोका म्हणून जातीच पोट जाती तयार केला का नाही. महार म्हणून चालत नाही. महाराचा वंदेव नाही. मांग म्हणून चालत मांगात 10-12 जाती आहेत. त्या जाती पोट जाती कधीच एक होऊ नये म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. 33 कोटी देव आहे का जगात. जपान मध्ये असले भेटडोळ 33 कोटी देव माझ्या बहिणीनो. पण देव देताना सुद्धा मकलं शिकले त्यांनी. बघा त्यांचा देव लाल भरत बाहेर आपल्या डोक्याला गाठाचा सोन्याचा टोप घालते. असली तर गाडात फासते बसते तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी ते बामणाचं कुलदैवत. एक नामाला दिलं नाही. काळ की तिथे ध्यान सगळं त्या
सुद्धा घाबरतंय देवाच्या समोर जायला. असलं देवा मला दिलं, देखणं त्यांनी घेतलं. ही विषमता, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था उद्ध्वस्त करून या देशामध्ये समता कोणी प्रस्थापित केली असेल त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. माझ्या बाजवान बौद्ध भिकून मला विनंती करायची आहे. बुद्ध म्हणजे महार म्हणतात महाराष्ट्रामध्ये. हा खोटा प्रचार सुरू केला मित्र. बुद्ध म्हणजे महार, बुद्ध महाराज, बौद्ध महार होते का? महार म्हणजे बुद्ध, बुद्ध म्हणजे महार, हे समीकरण जुळत नाही. हे समजून घ्या. या देशामध्ये शुद्ध नाव होतं राजाचं, राजाच्या नावात पोटाला जन्माला नाव त्याचं होतं सिद्धार्थ गौतम. तो क्षत्रिय होता, क्षत्रिय होता. अशा क्षत्रियाचा हा धम्म आहे. सिद्धार्थानं तर का राज्याचा त्याग केला? इतिहासामध्ये लिहिले ह्यांनी. प्रेत बघितल्यामुळे, म्हातारी बघितल्यामुळे म्हणे सिद्धार्थानं राज्याचा त्याग केला. खोटा आहे माझ्या बाजवानं. एक उदाहरण सांगतो गौतम बुद्धाचं. एका मातेचं अपत्य मेलं, माता रडत होती, ब्राह्मणात खवळ होती. ते म्हटले का रडतेस? म्हणून मेला. उतार प्रेत, जा भगवान गौतम बुद्धाकडे, मान त्याला, तुला मी भगवान समजतोय, तू स्वतःला भगवान समजतोय, तुम्ही खरेच भगवान असाल तर मेलेलं प्रोडी जिवंत कर म्हण त्याला. मातात होती, उचल प्रेत, भगवंताच्या पायात ठेवलं. म्हटले भगवान आम्ही तुम्हाला भगवान समजतोय, तुम्ही आम्हाला, मी तुम्हाला भगवान समजतोय, तुम्ही स्वतःला भगवान समजताय, तुम्ही भगवान असा तर माझं पोरग एवढी जिवंत कर. बुद्धाने ओळखलं. माते म्हटले ठेव, मी त्याला जिवंत करतो. पण काय एक आटय काय? जायचं एका घरात, ज्या घरात माणूसच मिळणार नाही त्या घरात मुठभर वरी किंवा तांदूळ घेऊन ये, त्या वरीवर मी तुझं मूल जिवंत करतो. माता तो तिथे पण फुटली मेल म्हणजे गाव तुटाळं, पण माणूसच मिळणार असं एक घर माताला भेटलं नाही. रित्या हाताने माता परत आले. म्हणजे भगवत मी काय करू? माणूसच मिळण्यास हे घर मला भेटत, मी काय करू? नाथ बुद्ध म्हटले माते तू माणूस आहे, मी माणूस आहे, तुझं मूळ माणूस होत. माणसाच्या जन्मावर जसा तुझा विश्वास आहे तसं जन्म तिथे मृत्यू ठरलेला आहे. त्या मृत्यूवर सुद्धा विश्वास ठेवू. धन शोक व्यक्त करू नको. माझ्या या बहिणीनो, या जगामध्ये पहिल्यांदा हे सिद्धांत गौतम बुद्धाने सांगितला, जन्म तिथं मृत्यू आहे. आणि इकडं बघता, इकडं घर घर की कहाणी, सासरी कधी भोवती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चालली, आई कुठं काय करते, आई सगळं करायला, आई कुठं काय करते. पिंकीचा विजय असो, 10 वेळेस मरते, 10 वेळेस उठते. जन्म तिथं मृत्यू सांगणारा तत्व या जगात एकच भगवान गौतम बुद्ध. म्हणून महत्वाचा धम्म बाबासाहेबांनी आपणास दिलाय. माझ्या बाजूला लक्षात घ्या. बुद्ध महान नव्हते, शुद्ध नव्हते. राजाच्या पुढच्या त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. एक दिवस शाक्यन कोल्या 2 खंडामध्ये रोहिणीने जेव्हा तिच्या पाण्याचा वादळ डोकोपाला गेला, वारंवार सूचना करून सुद्धा कोण्या लोक पाण्याचा वापर थांबवत आहे. म्हटल्यानंतर शाक्य केलं सेनापतीला सांगितलं पाण्यासाठी युद्ध करायचं, वेळ दिवस ठरवा. त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता. हिंदू हा शब्द आताच आहे. वैदिक व्यवस्था होती त्यावेळेस ब्राह्मणांची. निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाकडून